तुमचा विश्वास बसणार नाही, पण हा जाळीदार नाश्ता बनवण्यासाठी मी डाळ तांदूळ वापरलेला नाही आहे किंवा कोणतीच पूर्वतयारीसुद्धा केली नाही आहे. अगदी झटपट कमी वेळामध्ये हा सेट डोसा किंवा आंबोळी तयार होते आणि याबरोबर खाण्यासाठी आंबट तिखट अशी कांदा टोमॅटोची चटपटीत अशी चटणीसुद्धा इथे मी बनवली आहे. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे. त्याच कपाने इथे यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. यानंतर यामध्ये 2 चमचे दही घालायचं आहे. दही थोडंसं आंबट घ्यायचं म्हणजे चव छान येते. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि यानंतर अर्धा चमचा यामध्ये साखर घालायची आहे. साखरेमुळे डोस्याला किंवा आंबोळीला रंग छान येईल. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर त्याच कपाने इथे मी 1 कप पाणी यामध्ये घालते आहे. मिक्स करून घेऊया. रवा आणि गव्हाचं पीठ खाली बसतं म्हणून एकदा हे मिक्स करायचं आहे. तर हे अजूनही घट्ट आहे, यामध्ये आणखी पाणी घालावं लागेल. तर इथे मी आणखी अर्धा कप यामध्ये पाणी घातलं आहे. आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया. इथे हे मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे. हे आधी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि लागेल तसं आणखी यामध्ये आपण पाणी घालू. अजूनही हे घट्ट आहे, तर इथे मी आणखी अर्धा कप पाणी घेतलं आहे. यातलं थोडं थोडं यामध्ये घालायचं आहे, एकत्र घालायचं नाही आहे, कारण आपल्याला हे घट्टसरच हवं आहे. तव्यावरती घातल्यानंतर आपोआप पसरेल इतपत हे आपल्याला घट्ट हवं आहे. तर इथे तुम्हाला 1.5 ते 2 कप पाणी लागेल. तर आता याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. आता हे तयार पीठ झाकून 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण चटपटीत अशी कांदा टोमॅटोची चटणी तयार करूया. तर इथे मी तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा इथे उडदाची डाळ घातली आहे आणि यानंतर 1 मध्यम आकाराचा कांदा चिरून यामध्ये घातला आहे. कांदा परतून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये आलं घालायचं आहे. याबरोबरच 2 लाल मिरच्या घातल्यात. यामुळे तिखटपणासुद्धा येईल आणि रंगसुद्धा छान येईल चटणीला. यानंतर इथे 1 मध्यम आकाराचा टोमॅटो तुकडे करून घातला आहे. टोमॅटो असा छान लाल घ्यायचा म्हणजे चटणीला रंग खूप छान येतो. आणि आता कांदा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. याबरोबरच आंबटपणासाठी इथे मी थोडीशी चिंच घातली आहे. 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता कांदा टोमॅटो सॉफ्ट झाला आहे. आता यामध्ये अर्धी वाटी खोबरं घालायचं आहे. खोबरं घातल्यानंतर जास्त परतायचं नाही आहे, लगेचच गॅस बंद करायचा आहे. आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. ऑप्शनल आहे, इथे मी रंगासाठी फक्त घातले आहे. आणि थोडंसं पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतले. चटणी बाउलमध्ये काढून घेऊया. मिक्सरमध्ये 2 चमचे पाणी घालून ते सुद्धा इथे मी काढून घेतलं. आता चटणीवरती फोडणी घालूया. तर 1 चमचा तेल इथे गरम करून घेतलं. यामध्ये पाव चमचा मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. आणि याबरोबरच इथे 1 लाल मिरची घातली. ही तयार फोडणी आता चटणीवरती घालूया. तर ही मस्त अशी चटपटीत तिखट आंबट कांदा टोमॅटोची चटणी तयार झाली. आता आपण आंबोळी बनवूया. तर हे पीठ आपण जे झाकून ठेवलं होतं
त्यापासून आता आपण आंबोळी बनवणार आहोत। इथे आज आपण इन्स्टंट आंबोळी बनवतो आहे, त्यामुळे यामध्ये मी पाव चमचा बेकिंग सोडा घालणार आहे। पण जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर तुम्ही हे 3 ते 4 तास पीठ आंबवण्यासाठी बाजूला ठेवून द्या आणि त्यानंतर यापासून तुम्ही आंबोळी बनवू शकता। तर इथे मी आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालते। बेकिंग सोड्याऐवजी तुम्ही अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता। जर तुम्हाला सकाळी हा डोसा किंवा आंबोळी बनवायची आहे तर रात्री तुम्ही हे मिश्रण तयार करून ठेवू शकता आणि रात्रभर ते छान असं फर्मेंट होईल आणि सकाळी इनो सोडा न घालता सुद्धा तुम्ही यापासून आंबोळी किंवा सेट डोसा बनवू शकता। तर इथे आता मी डोसा तवा गरम करत ठेवला आहे। इथे आता मी अजिबात तेल वापरणार नाही आहे। 1 चमचा पीठ घालायचं आहे आणि अजिबात पसरवायचं नाही आहे। तर इथे पहा वरून छान अशी जाळी यायला सुरुवात झाली। वरून ड्राय होईपर्यंत आपल्याला हा डोसा किंवा आंबोळी भाजून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तर इथून पहा वरून पूर्ण ड्राय झालं आहे आणि खूप मस्त अशी जाळी आली आहे। ही आंबोळी किंवा डोसा उलटून घ्यायची गरज नाही आहे, एका बाजूनेच भाजून घ्यायची आहे। काढून घेऊया। तर पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत अशी ही आंबोळी तयार झाली आहे। आपण जी चटणी बनवली त्याबरोबर इथे मी ही आंबोळी सर्व केले। तर गव्हाच्या पिठापासून अगदी झटपट तुम्ही अशा पद्धतीने नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी आंबोळी तयार करू शकता। इनो किंवा सोडा नको असेल तर थोडंसं फर्मेंट करून तुम्ही ही आंबोळी बनवली तरी चालेल। अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत आणि हलक्या फुलक्या अशा आंबोळ्या तयार होतात आणि दिवसभर या अशाच सॉफ्टसुद्धा राहतात। तर आजची ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।